नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुलिस भरती 2025 ची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी इथं स्वागत करतो। मित्रांनो, आपण सामान्य ज्ञान हा घटक पाहत आहोत आणि या घटकाअंतर्गत येणारा जो विषय आहे तो विज्ञान आहे आणि विज्ञानाचे 4 घटक आहेत: रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, मानवी आरोग्य। यावर आधारित जे प्रकरण आहेत, टॉपिक आहेत, तुमच्या परीक्षेला येतात आणि त्याच्यावरचे जे क्वेश्चन तुमच्या परीक्षेला येतात त्यांची आपण तयारी करत आहोत। म्हणजे इथं मी तुम्हाला तो टॉपिक शिकवत पण आहे सुरुवातीला आणि त्यावरचे आलेले क्वेश्चन पण विचारत आहे। आता याच्या आधीच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला मूलद्रव्य व त्यांचे प्रकार हा टॉपिक शिकवलाय आणि त्यावरचे तुमच्या परीक्षेला आलेले क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत। आजच्या तासिकेमध्ये बघा, मी धातू, अधातू आणि धातू सदृश्य, बघा मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटोलाइट्स वर विचारलेले क्वेश्चन्स घेणार आहे। धातू कशाला म्हणतात, अधातू कशाला म्हणतात, धातू सदृश्य कशाला म्हणतात, याचा सगळा उहापोह, याची सगळी चर्चा यापूर्वीच्या तासिकेमध्ये झालेली आहे आणि याची इत्यंभूत माहिती तुम्हाला यापूर्वीच्या तासिकेमध्ये मी दिलेली आहे। मूलद्रव्य व त्यांचे प्रकार हा टॉपिक घेत असताना आज मला फक्त धातू, अधातू आणि धातू सदृशांवर तुमच्या परीक्षेला जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत तेवढे क्वेश्चन्स इथं घ्यायचे आहेत। चला मग पहिल्या क्वेश्चनकडे आपण जाऊया। हा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लगातार 3 क्वेश्चन्स पाहणार आहोत, 1 बाय 1। क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, हे तिन्ही क्वेश्चन 1 बाय 1 आपण पाहणार आहोत। पहिला क्वेश्चन बघा, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते? जो विजेचा दिवा असतो, इलेक्ट्रिक लॅम्प असतो, विजेचा बल्ब जो असतो, त्यामध्ये तुम्हाला एक फिलामेंट दिसतं, एक तार दिसते। ती तार खालीलपैकी कोणत्या धातूची असते असं विचारलंय। पहिला पर्याय आहे ॲल्युमिनियम, दुसरा पर्याय जो आहे तो आहे टंगस्टन, तिसरा सिल्वर आणि चौथा मॅंगनीज। मग यापैकी कोणता पर्याय अचूक आहे असं विचारलंय। तर मित्रांनो, अचूक पर्याय तुम्हाला सांगायचा आहे। अचूक पर्याय ॲल्युमिनियम आहे का, टंगस्टन आहे का, सिल्वर आहे की मॅंगनीज आहे? तर बघा, या प्रश्नाचं रिपिटेशन झालेलं आहे। याच्यापूर्वी सुद्धा आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये हा टॉपिक पाहिलेला आहे किंवा हा क्वेश्चन पाहिला आहे। टंगस्टन नावाचा जो धातू आहे, उल्फ्रॉम म्हणतात त्याला, त्याचं लॅटिन नाव उल्फ्रॉम, माफ लॅटिन नाही, जर्मन नाव आहे उल्फ्रॉम आणि त्याचा सिम्बॉल W आहे। तर टंगस्टन हा जो धातू आहे तो विजेच्या दिव्यामध्ये वापरला जातो, फिलामेंट म्हणून, जळणारी ती तार म्हणून। समजलं? चला, उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 2। आता प्रश्न क्रमांक 2 कडे या। कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? खालीलपैकी कोणता धातू लोखंड जे गंजतं त्याच्या गंजण्याला काय करतो? रोखतो। तर तुम्हाला माहित आहे, शुद्ध लोखंड असो किंवा पोलाद असो, ते काय होतं, हवा, पाणी यांच्या जर संपर्कात आलं तर ते गंजायला लागतं, म्हणजे फेरस ऑक्साईड तयार होतो, आहे की नाही? आणि बऱ्याच दिवसानंतर काय होतं, अक्षरशः त्याची माती होते। तर विचारलंय का, बघा इथं काय विचारलं आपल्याला, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तांबे, चांदी, ॲल्युमिनियम की जस्त? बघा, 4 धातू तुमच्या समोर आहेत, एक आहे तांबे, दुसरा आहे चांदी, तिसरा आहे ॲल्युमिनियम, चौथा आहे जस्त। तर बघा, लोखंडावर मुलामा दिला जातो, पॉलिश केलं जातं किंवा थर दिला जातो, कशाचा? तांब्याचा नाही, चांदीचा नाही, ॲल्युमिनियमचा नाही, तर जस्त। जस्त म्हणजे काय मित्रांनो? झिंक। तर एक झिंकची लेअर त्या लोखंडावर दिली जाते। बघा, लोखंड जे असतं, लोह जे असतं, त्यावर झिंकचं आवरण चढवलं जातं, त्यामुळे काय होतं, लोखंडाचं गंजणं रोखलं जातं। चला, याच्यानंतरच्या क्वेश्चन कडे या। हिमोग्लोबिन, तसा तर हा बायोलॉजीचा क्वेश्चन आहे, कोणत्या खनिजाच्या अभावी कोणता रोग होतो असं आपण ऐकलं आहे। तर कोणत्या खनिजामुळे काय होतं आपण ऐकलं आहे, तर हा बायोलॉजीचा पण क्वेश्चन म्हणू शकता आणि आपला पण आहे। हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन, मानवाच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन असतं, बघा। आणि या हिमोग्लोबिन मध्ये खालीपैकी कोणता मूलद्रव्य असतो किंवा कोणतं खनिज असतं असं विचारलंय। लोह पहिला पर्याय, दुसरा पर्याय मॅंगनीज, तिसरा पर्याय फॉस्फरस, चौथा पर्याय आयोडीन। तर पहा, मॅंगनीज मानवी रक्तामध्ये नसतं, म्हणजे त्या
हिमोग्लोबिन मध्ये नसतं, फॉस्फरस हिमोग्लोबिन मध्ये नसतं, आयोडीन देखील हिमोग्लोबिन मध्ये नसतं, किंवा हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये मॅंगनीज, फॉस्फरस, आयोडीन काम करत नाही. तर हिमोग्लोबिन बनवण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. बघा, हिमोग्लोबिन मध्ये लोह असल्यामुळे आपलं रक्त काय होतं, लाल असतं. तर पहिला पर्याय जो इथला आहे तो अचूक आहे, बरोबर आहे. चला यानंतरच्या क्वेश्चनकडे, प्रश्नाकडे जाऊया. हा मित्रांनो, आता हे 3 क्वेश्चन तुमच्या समोर आहेत. या तिन्ही क्वेश्चन्सला आपल्याला 1 बाय 1 घ्यायचं आहे. बघा, 3 क्वेश्चन तुमच्या समोर आहेत आणि या प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला 1 बाय 1 घ्यायचं आहे. बघा, क्वेश्चन क्रमांक 4, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? भांड्यांना कलई केली जाते. आता जुन्या काळामध्ये भांड्यांना काय केलं जायचं, मुलामा दिलं जायचं, पॉलिश केलं जायचं, कलई केली जायची त्यांची, गळूने वगैरे म्हणून, जास्त काळ टिकावीत म्हणून. तर भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तांबे, कथील, जस्त, मॅंगनीज. बघा, हे सगळे धातू आहेत आणि यापैकी कोणत्या धातूचा, कोणत्या मूलद्रव्याचा, हे सगळे मूलद्रव्यच आहेत, आणि यापैकी कोणत्या मूलद्रव्याचा, कोणत्या मूलद्रव्य धातूचा वापर भांड्यांना कलई करण्यासाठी करतात म्हटलंय? तांबे नाही, जस्त नाही, मॅंगनीज नाही. या 4 पैकी तिन्ही धातूंचा किंवा मूलद्रव्यांचा वापर भांड्यांना कलई करण्यासाठी केला जात नाही. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, कथील. कथिलाचा वापर भांड्यांना कलई करण्यासाठी केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे. काही विद्यार्थी जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना कथील म्हणजे माहित नसेल, तर बघा, टीन नावाचा जो काय असतो, मूलद्रव्य असतो, धातू असतो, तर तो आहे कथील, आणि याचा वापर भांड्यांना कलई करण्यासाठी केला जातो. आता प्रश्न क्रमांक 5 तुमच्या समोर आहे, वाचा. ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? म्हणजे ग्रॅफाइट नावाचा जे पदार्थ आहे, ग्रॅफाइट नावाचा जो पदार्थ आहे, तुम्ही बघा पेन्सिलमध्ये पाहिला असेल, जो काळा पदार्थ असतो पेन्सिलमध्ये, पेन्सिल असते ना जी उमटते, ते पदार्थ जो आहे तो ग्रॅफाइट आहे की नाही? हे जे ग्रॅफाइट आहे हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे, म्हणजे कशापासून बनलंय, हे कोणाचं स्वरूप आहे? खालीलपैकी नायट्रोजनचं, ऑक्सिजनचं, हायड्रोजनचं की कार्बनचं? तर ग्रॅफाइट स्थायू आहे, ते नायट्रोजन पासून बनत नाही, ऑक्सिजन पासूनही बनत नाही, हायड्रोजन पासूनही बनत नाही. हे सगळे वायू आहेत, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, आणि यांच्यापासून ग्रॅफाइट बनत नाही. तर ग्रॅफाइट काळ्या रंगाचा असतो, तुम्हाला माहित आहे. कार्बन पण काळ्या रंगाचाच असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्बन हा अधातू आहे. ग्रॅफाइट मात्र काय करतो, तो अर्धवाहक आहे, म्हणजे तो काय करू शकतो, माकळा जरी तो अधातू असला ग्रॅफाइट तरी इलेक्ट्रिसिटी तो वाहून नेऊ शकतो ग्रॅफाइट. आणि पेन्सिलमध्ये याचा वापर करतात विविध जागी, विविध ठिकाणी. याचा बघा, आता ते सेल असतात ना, सेल, इलेक्ट्रिक सेल, ते बनवण्यासाठी सुद्धा ग्रॅफाइटचा वापर करतात, त्याच्यातली कांडी ग्रॅफाइटची वगैरे असते. तर सांगायचं काय, ग्रॅफाइट हे कार्बनचं स्वरूप आहे, हिरा देखील कार्बनचं स्वरूप आहे, तसं ग्रॅफाइट देखील कार्बनचं काय स्वरूप आहे. चला याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 कडे या, प्रश्न क्रमांक 6 कडे या. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो बघा, रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर मध्ये डॅश मिसळतात. बघा, रबर नावाचा जो पदार्थ आहे त्याच्या निर्मितीमध्ये रबर, शुद्ध रबर जे असतं त्याच्यावर एक प्रक्रिया केली जाते, त्याला म्हणतात व्हल्कनायझेशन. तर या प्रक्रियेमध्ये रबरामध्ये किंवा रबरासोबत खालीलपैकी काय मिसळतात? कार्बन, गंधक, फॉस्फरस, सिलिकॉन. बघा, तुम्ही माहित आहे, तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल की रबर हे आपल्याला वनस्पतीपासून मिळतं. वनस्पतीपासून मिळणारा एक काय आहे, तो पांढरा असा पदार्थ आहे. आधी तो द्रव स्वरूपात असतो, रबराची वनस्पती असते, तिच्या स्किनला असं खात पाडल्यानंतर त्याच्यातून काय होतं, एक पदार्थ स्त्रवतो, तो शुभ्र पांढऱ्या रंगाचा असतो, त्याला साठवलं जातं. ते एक नैसर्गिक रबर असतं, ते कच्चं असतं, आणि विशेष म्हणजे ते शुद्ध रबर असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नरम असतं. मग त्या रबरामध्ये खालीपैकी कोणता पदार्थ टाकून असं मजबूत असं टणक असं काय बनवलं जातं, रबर बनवलं जातं, ज्याचा वापर आपण वाहनांच्या टायर वगैरे बनवण्यासाठी करतो. तर मग आता सांगा बरं, कार्बन, गंधक, फॉस्फरस की सिलिकॉन व्हल्कनायझेशन मध्ये कोणता पदार्थ वापरतात? तर बघा, कार्बन नाही, फॉस्फरस नाही, सिलिकॉन नाही, तर गंधक. बघा, रबरामध्ये गंधक मिसळलं जातं, सल्फर मिसळलं जातं, आणि जेव्हा रबरामध्ये
गंधक मिसळलं जातं आणि त्याला उष्णता दिली जाते, त्या प्रोसेसला व्हल्कनायझेशन प्रोसेस म्हणतात आणि कठीण असा पदार्थ तयार होतो, तो आपला कृत्रिम रबर आहे. समजलं? चला, तर हे 6 म्हणजे आतापर्यंत आपण 6 क्वेश्चन पाहिलेत आणि बोर्डवर आपण आता जे बघितले ते 3 क्वेश्चन संपलेत. याच्या पुढच्या क्वेश्चन्सकडे आपण लगेच जाऊया. चला, मूलद्रव्य व त्यांचे प्रकार आपण याच्यापूर्वी पाहिलं होतं. धातू आणि धातू सदृश्यांवर तुमच्या परीक्षेला विचारलेले क्वेश्चन्स आपण पाहत आहोत. चला, क्वेश्चन नंबर 7 कडे या. मित्रांनो, या तिन्ही क्वेश्चन्सकडे पहा, या तिन्ही प्रश्नांकडे पहा. 1 बाय 1 आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूया. आता इथला पहिला अनुक्रमे इथं दिसणारा पहिला, पण आपला शिकवताना असलेला 7वा क्वेश्चन पहा. प्रश्न क्रमांक 7, विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? विद्युत चुंबक म्हणजे इलेक्ट्रिक मॅग्नेट बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज युज्ड टू मेक इलेक्ट्रिक मॅग्नेट? ऑप्शन्स आर झिंक, पहिला ऑप्शन कोण आहे? पारा. माफ करा, झिंक म्हणजे काय? जस्ट. दुसरा ऑप्शन आहे पारा, मर्क्युरी. तिसरा ऑप्शन आहे तांबे, कॉपर. आणि चौथं जे ऑप्शन आहे ते मृदू लोखंड म्हणजे मऊ लोखंड. खालीलपैकी कोणता पर्याय करेक्ट आहे? विद्युत चुंबक इलेक्ट्रिक मॅग्नेट बनवण्यासाठी जस्त वापरला जात नाही, पारा पण वापरला जात नाही, तांबे देखील वापरला जात नाही. हे तिन्ही पर्याय, पहिले तिन्ही पर्याय 1, 2, 3 चुकीचे आहे. उरलं कोण? मृदू लोखंड. मऊ लोखंड असतं, नरम लोखंड म्हणजे शुद्ध लोखंड. हे मृदू काय असतं? शुद्ध लोखंड जे असतं ते मृदू लोखंड असतं. आणि हे जे शुद्ध लोखंड आहे म्हणजे पोलाद वगैरे नाही, शुद्ध लोखंड, त्याच्यामध्ये कोणता दुसरा धातू किंवा अधातू टाकला नाही, मिश्रण केलं नाही, असं जे लोखंड असतं ते विद्युत चुंबक बनवण्यासाठी वापरलं जातं. चला, आता त्यानंतरच्या पर्यायाकडे या, माफ करा, क्वेश्चनकडे या. क्वेश्चन क्रमांक 8 कडे. डॅश व डॅश हे शुद्ध अर्धवाहक आहेत. डॅश व डॅश हे शुद्ध अर्धवाहक आहेत म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर्स आहेत. मग आता सांगा बरं, गॅलियम, इंडियम पहिला पर्याय, दुसरा पर्याय जर्मेनियम, सिलिकॉन, तिसरा पर्याय आर्सेनिक, अँटिमनी, चौथा पर्याय इंडियम आणि अँटिमनी. तर पहा, पहिला पर्याय गॅलियम आणि इंडियम चुकीचा आहे, दुसरा पर्याय आर्सेनिक व अँटिमनी चुकीचा आहे, चौथा पर्याय इंडियम आणि अँटिमनी चुकीचा आहे. जर्मेनियम आणि सिलिकॉन यांना शुद्ध अर्धवाहक मानलं जातं. जर्मेनियम आणि सिलिकॉन हे शुद्ध सेमीकंडक्टर्स आहेत, ध्यानात ठेवा. आता क्वेश्चन क्रमांक 9 कडे या. क्वेश्चन नंबर 9, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये उत्तम अशी विद्युत वाहकता असते? म्हणजे खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक आहे? बघा, खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम असा, चांगला असा विद्युत वाहक आहे? पहिला पर्याय चांदी, दुसरा पर्याय तांबे, तिसरा पर्याय अल्युमिनियम, चौथा पर्याय रबर. तर मित्रांनो, म्हणजे हे तर सगळे, चांदी असो, तांबे असो, अल्युमिनियम असो, बरोबर की नाही, रबर असो. आता यांना जर तुम्ही पाहिलात तर रबर हे काय मूलद्रव्य नाही. पहिले 3 पर्याय मूलद्रव्य आहेत, ते तिन्ही धातू आहेत. रबर ना धातू आहे ना अधातू आहे, है की नाही? तर मग आता बघा, तो एक नैसर्गिक पदार्थ आहे. आता हा जो रबर आहे तो मात्र विद्युत वाहक नाही. आणि यांनी काय विचारलंय, खालीपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही म्हणायला पाहिजे होतं. इथं बघा, खालीपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही? चांदी बघा सर्वोत्तम विद्युत वाहक आहे, त्यानंतर क्रमांक लागतो तांब्याचा, शेवटी अल्युमिनियमचा. मग सांगायचं आपलं काय, सगळ्यात जास्त जगात सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारचा विद्युत वाहक जर कोणी असेल तर ते चांदी आहे, ध्यानात ठेवा. पण चांदी काय महागडा धातू असल्यामुळं त्याला आपण विद्युत तारांमध्ये वापरत नाही, तर अल्युमिनियमचा आणि तांब्याचा जास्त वापर करतो. रबर हा विद्युत वाहकच नाही, म्हणून हा पर्याय काय आहे? आपलं उत्तर आहे. यानं विचारलंय खालीपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही. समजलं? चला, क्वेश्चन नंबर 9 संपला. या नंतरच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. हो मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, 11 आणि 12 तुमच्या समोर आहेत. हे तिन्ही प्रश्न आपल्याला 1 बाय 1 करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? मॅग्नेटिक इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, चुंबकीय परिणाम ज्याला म्हणतो, खालीलपैकी कोणत्या
पदार्थावर चुंबकीय परिणाम म्हणजेच मॅग्नेटिक इफेक्ट होत नाही. पर्याय क्रमांक 1 चांदी, पर्याय क्रमांक 2 निकेल, पर्याय क्रमांक 3 कोबाल्ट, पर्याय क्रमांक 4 लोह. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही म्हणाले. मग चुंबकीय परिणाम म्हणजे काय? खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकाकडे आकर्षिला जात नाही, किंवा चुंबक खालीलपैकी कोणत्या पदार्थाला आपल्याकडे आकर्षित करत नाही असं विचारलंय. मग आता आपल्याला काय करायचंय, या चारही पर्यायांना अभ्यासायचंय. 4 पैकी एकच असा पदार्थ आहे ज्याच्यावर चुंबकीय परिणाम होत नाही, तिघावर होतो. मग बघा, निकेल, आयर्न आणि कोबाल्ट. निकेल, कोबाल्ट आणि लोह हे चुंबकीय पदार्थ आहेत, मॅग्नेटिक सबस्टन्स आहेत. ही मूलद्रव्य चुंबकाकडे आकर्षिली जातात, यांच्यावर चुंबकीय परिणाम होतात. जगामध्ये 119 मूलद्रव्य आहेत म्हणून सांगितले, त्याच्यापैकी हे 3 जण असे आहेत ज्यांच्यावर चुंबकीय परिणाम होतात. उरला कोण? चांदी. चांदीवर चुंबकीय परिणाम होत नाहीत. चांदी धातू जरी असला तरी तो चुंबकाकडे आकर्षिला जात नाही. चला, म्हणून आपलं जे उत्तर आहे पहिला पर्याय आहे. चला, प्रश्न क्रमांक 11 आहे, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? पहा, वेगवेगळी मूलद्रव्ये आपल्याला त्यांच्या मूळ स्वरूपात, त्यांच्या स्वतंत्र रूपामध्ये आढळत नाहीत. मी तुम्हाला सांगितलंय, निष्क्रिय वायू जर सोडले म्हणजे कोण कोण? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन यांना जर सोडलं तर इतर कोणताही मूलद्रव्य तुम्हाला त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये आढळत नाही, स्वतंत्र रूपामध्ये आढळत नाही. मग तो कशात आढळतो? कुठल्या तरी संयुगाच्या रूपात आढळतो, कुठल्या तरी अशुद्धीमध्ये आढळतो, कुणासोबत तरी त्यांना रासायनिक अभिक्रिया केलेलं तुम्हाला दिसेल. संयुगाच्या स्वरूपामध्ये तो आढळतो. मग आपण जे मूलद्रव्य शोधून काढलेत, किंवा आपण लोह म्हणतो, सोनं म्हणतो, चांदी म्हणतो, तांबे म्हणतो, मग ही त्यांची शुद्ध रूपातील नावं आहेत मूलद्रव्यांची. मग ही कशी मिळवतो आपण? ही मूलद्रव्ये आपण त्यांची जी ओर असते, त्यांची जी धातुके असतात, बघा धातुके म्हणतात त्याला, त्यांची जी धातुके असतात त्या धातुकांमध्ये इम्प्युरिटीज असतात. त्यांची धातुके आपल्याला पृथ्वीच्या गर्भामध्ये, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वगैरे सापडतात. त्या धातुकांचं शुद्धीकरण करून ही मूलद्रव्ये आपण मिळवत असतो. तर इथं काय प्रश्न विचारलाय, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून म्हणजे धातुकापासून मिळवतात? तर बघा, पहिला पर्याय आहे मॅग्नीज. मॅग्नीज तर स्वतः काय आहे? शुद्ध असं मूलद्रव्य आहे, धातुक नाही. लोह शुद्ध असं मूलद्रव्य आहे, धातुक नाही. तांबे शुद्ध असं मूलद्रव्य आहे, धातुक नाही. बॉक्साईट, बॉक्साईट हे धातुक आहे. धातुक म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला मूलद्रव्य मिळतो, ज्याच्यापासून आपण एखाद्या मूलद्रव्याचं निष्कर्षण आपण करतो. चला, एक्सट्रॅक्शन म्हणतात त्याला. चला, तर मग उत्तर आपलं आहे बॉक्साईट. ॲल्युमिनियम आपल्याला कोणत्या ओर पासून मिळते? बॉक्साईटच्या ओर पासून मिळते. कोणत्या खनिजापासून मिळते? बॉक्साईट नावाच्या खनिजापासून मिळते. कोणत्या धातुकापासून मिळते? तर बॉक्साईट पासून मिळते. चला, क्वेश्चन क्रमांक 12 कडे या. प्रश्न क्रमांक 12, विसंगत किंवा वेगळा घटक ओळखा. इथे तुम्हाला 4 पर्याय दिले, त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय काय आहे? विसंगत आहे. सोडियम जास्त सीसे गंधक. सोडियम जास्त सीसे गंधक. थोडा अभ्यास करावा लागेल. सोडियम धातू आहे, जास्त धातू आहे, सीसे धातू आहे, गंधक अधातू आहे. म्हणजे पहिले 4 पर्याय धातू मूलद्रव्य आहेत, गंधक अधातू आहे, आणि म्हणून तो वेगळा पर्याय असल्यामुळं, अधातू असल्यामुळं धातूंच्या यादीमध्ये त्याला घेता येणार नाही. तो अधातू आहे म्हणून तो वेगळा आहे. चला, तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 10, 11, 12 पाहिलं. आता याच्या पुढच्या क्वेश्चनकडे आपण लगेच जाऊया. चला मित्रांनो, आता आपल्याला एकानंतर एक असे 3 क्वेश्चन्स घ्यायचे, 3 प्रश्न घ्यायचे. प्रश्न क्रमांक 13, 14 आणि 15. तर काय करा, पहिला क्वेश्चन इथला पहा, खालीलपैकी कोणते तांब्याचे संमिश्र नाही? बघा, 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तांब्याचे संमिश्र नाही? अलॉय, मिश्र धातू आपण ज्याला म्हणतो, बघा मिश्र धातू. तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्ये एकमेकांमध्ये मिसळून रासायनिक अभिक्रिया न होता त्यांच्या मिश्रणातून एक नवीनच पदार्थ इथेही तयार होतो, वेगळा दिसणारा थोडासा, पण याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होत नाही. मग अशांना म्हणतात काय? मिश्र धातू किंवा अलॉय, संमिश्र. मग खालीलपैकी कोणते तांब्याचे संमिश्र नाही? म्हणजे खालीलपैकी असा कोणता अलॉय आहे
मिश्र धातू आहे ज्याच्यामध्ये तांब नसतं. तर बघा इथं म्हटलं पित्तळ, हे की नाही. बघा ब्रास, पित्तळ, तर याच्यामध्ये ब्रास म्हणतो आपण त्याला किंवा पित्तळ म्हणतो, याच्यामध्ये तांब असतं. काश्य, ब्रॉन्झ, याच्यामध्ये तांब असतं. जर्मन सिल्वर, त्याचं जरी नाव सिल्वर असलं, जर्मन सिल्वर असलं तरी याच्यामध्ये देखील काय असतं, तांब असतं. जर्मन सिल्वरला जर्मन सिल्वरच म्हणतात. आणि आता उरला पर्याय कोणता, म्हणजे या तिघामध्ये पित्तळ, काश्य आणि जर्मन सिल्वर या तिघांमध्ये देखील तांब असतं. मग आता उरला एकच पर्याय, तो म्हणजे स्टील. इथं मी स्टील लिहिलंय पण तिथं होतं स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील, बघा आपल्या घरी जे स्टील असतं, आपण स्टीलची भांडी म्हणतो, ते स्टेनलेस स्टील आहे की नाही. ते चमकदार असतं. आणि ज्याला केवळ स्टील म्हणतात ते असते पोलाद. आपल्या घराच्या खिडक्या वगैरे, दारे वगैरे, लोखंडाच्या चौकटी वगैरे तुम्ही बघितल्या असतील, त्या लोखंडाच्या चौकटी किंवा त्या सळ्या गजाळ्या वगैरे असतात ना, त्या पोलाद आहेत, त्या स्टील आहेत. पण त्यांना डाग पडतो, त्यांना गंज लागतो, म्हणून त्या स्टेनलेस नाहीत. पण जी भांडी आहेत घरामधली आपली चकाकणारी, तर ती मात्र स्टेनलेस स्टीलची असतात. आणि स्टेनलेस स्टीलमध्ये लोह असतं, क्रोमियम असतं, कार्बन असतं, पण काय नसतं, तांब नसतं. म्हणून पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय जो आहे या तिघांमध्ये तांब असतं, स्टेनलेस स्टीलमध्ये नसतं. म्हणून आपलं करेक्ट उत्तर चौथा पर्याय आहे. त्याने काय म्हटलंय, खालीलपैकी कोणते तांब्याचे संमिश्रण आहे, तर बघा स्टेनलेस स्टील नाही. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. कक्ष तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत आढळणारा एकमेव धातू कोणता. रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये आढळणारा खालीपैकी एकमेव असा कोणता मेटल आहे. तर मी तुम्हाला मूलद्रव्य या टॉपिकमध्ये शिकवताना सांगितलंय की धातू, अधातू, धातू सदृश असे मूलद्रव्यांचे प्रकार असतात. तर धातू जे असतात ते स्थायू रूपात असतात. सगळेच धातू स्थायू रूपात आहेत, केवळ एक धातू द्रव रूपात असतो आणि तो खालीपैकी कोणता सांगायचा आहे. ब्रोमीन नाही, ब्रोमीन अधातू आहे. ब्रोमीन द्रव रूपात आढळतो. पेटकरी रंगाचा हा मूलद्रव्य आहे, बरोबर, ब्राऊन कलरचा, पण तो अधातू आहे. युरेनियम धातू आहे, तो स्थायू रूपात असतो. मॅग्नेशियम धातू आहे, तो स्थायू रूपात असतो. पारा म्हणजे मर्क्युरी, मर्क्युरी हा आपल्या सामान्य तापमानाला, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत आढळतो, म्हणून आपलं उत्तर आहे पारा, मर्क्युरी. आता प्रश्न क्रमांक 15 कडे या. खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस संवेदनशील आहे. खालीलपैकी कोणता धातू उष्णतेला संवेदनशील आहे. म्हणजे उष्णतेला संवेदनशील म्हणजे उष्णतेमुळे त्याच्यावर काय होतो, परिणाम होतो. तो उष्णता दिली असता काय होतो, दूर पळतो ते किंवा वितळतो, है की नाही, किंवा ते प्रसरण पावतो. तर उष्णतेमुळे त्याच्यावर परिणाम होतो, असा लवकर परिणाम होतो असा खालीपैकी कोणता मूलद्रव्य आहे. तर सोने नाही, ॲल्युमिनियम नाही, चांदी नाही. यांना जास्त उष्णता द्यावी लागते. कमी उष्णतेलाच पारा काय करायला लागतो, प्रसरण पाहायला लागतो, किंवा त्याच्यामध्ये उत्कलनही होऊ शकतं. म्हणून पारा हे अतिशय करेक्ट उत्तर आहे. चला, कमी तापमानालाच हा द्रव स्थितीमध्ये आपल्याला आढळतो, नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा. चला मग हे क्वेश्चन क्रमांक 13, 14, 15 झालंय. याच्या पुढच्या क्वेश्चनकडे आपण लगेच जाऊया. हा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, 17 आणि 18 आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. खालीलपैकी कोण धातू सदृश्य आहे. बघा, धातू, अधातू, धातू सदृश्य यांची आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, माहिती घेतली आहे. कशाला धातू म्हणतात, धातू सदृश्य म्हणतात, अधातू म्हणतात, हे आपण पाहिलंय. प्रश्न विचारतोय की खालीलपैकी कोण धातू सदृश्य आहे, मेटलॉइड आहे, ज्याच्यामध्ये धातू व अधातू या दोघांचेही गुणधर्म आढळतात. धातूंचे काही, अधातूंचे काही असे गुणधर्म आढळतात. ही तिसरी कॅटेगरी आहे मूलद्रव्यांची. तर याच्यापैकी कोण धातू सदृश्य आहे. सीसे नाही, हा धातू आहे. जस्त नाही, हा धातू आहे. हायड्रोजन नाही, हा अधातू आहे, पण धातू सदृश्य नाही. मग उरला पर्याय एकच, बोरॉन. तर बोरॉन, जर्मेनियम, सिलिकॉन हे काही धातू सदृश्य आहेत. तर बोरॉन हे धातू सदृश्य आहे, है की नाही, बी फॉर बोरॉन. चला, काय की नाही. आता प्रश्न क्रमांक 17 पहा. चांदी म्हणजे सिल्वर हा नरम धातू आहे. चांदी हा नरम धातू आहे. त्यापासून दागिने किंवा नाणी बनवण्यासाठी त्या डॅश डॅश मिसळतात. पहा, चांदी हा नरम असा धातू आहे.
आणि त्याचं समजा आपल्याला दागिने बनवायचे असतील किंवा त्याची नाणी बनवायची असेल, कॉइन्स वगैरे, तर नरम असल्यामुळे ती बनवता येत नाहीत. म्हणून त्याचा टणकपणा वाढावा, त्याची दृढता वाढावी म्हणून त्याच्यामध्ये कोणता खालीलपैकी धातू मिसळतात? लोखंड मिसळतात का चांदीमध्ये, की सोनं, ॲल्युमिनियम की तांबे? तर बघा, लोखंड मिसळत नाहीत, चांदी मिसळत नाहीत. चांदी आणि सोन्याचं मिश्रण करता येऊ शकतं, पण ते महागात पडतात, तसं करत नाहीत. आणि सोनं सुद्धा मुलायम धातू आहे. ॲल्युमिनियम नाही. तर उरला कोणता पर्याय? तांबे. तर तांब्यामध्ये बघा चांदी मिसळतात किंवा चांदीमध्ये तांबा मिसळतात आणि दागिने किंवा नाणी बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो, किंवा भांडी सुद्धा, चांदीची भांडी बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 18 बघा. आता उत्तर आपलं आलं याच्या आधीच्या प्रश्नाचं, पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 8 बघा. डॅश डॅश हा विजेचा दुर्वाहक किंवा कुसंवाहक आहे. डॅश डॅश हा विजेचा बॅड कंडक्टर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? तांबे, हिरा, सोने, सिल्वर. खालीलपैकी कोण विजेचा दुर्वाहक आहे विचारलंय. तांबे सुवाहक आहे, सोने सुवाहक आहे, सिल्वर म्हणजे चांदी सुवाहक आहे. धातू हे विद्युत सुवाहक असतात. बघा, सगळे धातू हे विद्युत सुवाहक असतात. हिरा हा धातू बी नाही, अधातू बी नाही आणि धातू सदृश्य पण नाही. हिरा हे कार्बनचं स्वरूप आहे. हिरा हे काय आहे? कार्बनचं स्वरूप आहे. जगातील हार्डेस्ट एलिमेंट आहे, आपला सबस्टन्स आहे म्हणूया, एलिमेंट म्हणून नाही त्याला, कारण का कार्बनचं ते स्वरूप आहे. आणि हिरा हा जरी विजेचा काय म्हटलंय, विजेचा संवाहक आहे, म्हणजे दुर्वाहक आहे. समजलं? चला याच्यानंतर त्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन क्रमांक आता जो कोणी आहे 19, 20 वगैरे बघूया आपण. चला मित्रांनो, ह्या प्रश्नांकडे बघा. प्रश्न क्रमांक 19, प्रश्न क्रमांक 20, प्रश्न क्रमांक 21. लगातार एकानंतर एक या प्रश्नांना आपण बघूया. यातला पहिला बघा, प्रश्न क्रमांक 19. ओढून तार तयार करण्याच्या धातूंच्या गुणधर्माला काय म्हणतात? पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, धातूंच्या ओढून तारा तयार करता येतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ओढून जेव्हा आपण धातूंची तार तयार करतो, मग हे धातूंचे गुणधर्म आहेत. धातूंच्या अनेक गुणधर्मापैकी हा एक गुणधर्म आहे. ओढून धातूंच्या तारा तयार करता येतात. तर या गुणधर्माला काय म्हणतात? नरमपणा नाही, वर्धनीयता नाही, हातोड्याने किंवा हातोड्यासारख्या बाबीने ठोकून जेव्हा आपण धातूचा पापुद्रा किंवा पातळ असा पापुद्रा किंवा पत्र तयार करतो त्याला वर्धनीयता म्हणतात. मॅलेबिलिटी हा पण गुणधर्म नाही. तन्यता, यस, तन्यता म्हणजे धातूंना आपण काय करू शकता? ताणू शकता. ताणून ओढून त्यांच्या तारा तयार करू शकता. धातूंच्या या गुणधर्माला तन्यता, डक्टिलिटी म्हणतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठिसूळपणा चुकीचा आहे. धातू ठिसूळ नसतातच. अधातूमध्ये काही बाबी असू शकतात, धातू सदृश्य ठिसूळ असू शकतात, पण धातू मात्र ठिसूळ नसतात. हा नरम असतात, पण त्याला नरमपणा म्हणत नाहीत, वर्धनीयता म्हणत नाहीत. तन्यता हा गुणधर्म धातूंचा आहे. चला यानंतरचा क्वेश्चन नंबर 20 बघा. उच्च दर्जाच्या लोह निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून कोणाचा वापर करतात? म्हणजे उच्च दर्जाचं जे लोखंड आहे, उत्तम दर्जाचं जे लोखंड आहे, त्याची निर्मिती करताना खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याला बघा कॅटलिस्ट म्हणून वापरतात? तर पहा, बॉक्साईट चुकीचं आहे. हे तर धातू काय तुम्हाला माहिती आहे, याच्यापासून ॲल्युमिनियम काढतात. मॅंगनीज बरोबर उत्तर आहे. मॅग्नीज Mn. बघा, मॅंगनीज म्हणजे काय? Mn. हे जे मूलद्रव्य आहे हे धातू आहे आणि याच्या उपस्थितीमध्ये लोहाची चांगल्या पद्धतीने निर्मिती करता येते, चांगल्या दर्जाचं लोह मिळतं. तांब चुकीचा पर्याय आणि चौथा पर्याय जो सोने तो पण चुकीचा पर्याय. अचूक पर्याय आहे मॅंगनीज. आता प्रश्न क्रमांक 21 पहा. पोलाद हे संमिश्र म्हणजे स्टील, पोलाद आपल्या घराच्या खिडक्या वगैरे किंवा सळ्या वगैरे ज्या असतात त्या लोखंडाच्या नसतात, त्या पोलादाच्या असतात. आणि हे पोलाद जे संमिश्र आहे ते कशापासून बनवतात? लोह व तांबे चूक, जस्त व तांबे चूक, लोह व कार्बन बरोबर आहे. बघा, लोह आणि कार्बनच्या त्या बनलेल्या असतात. ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम चूक. तर पोलादामध्ये लोह असतं, पण लोहासोबत कोणता मूलद्रव्य असतो? तर कार्बन असतो. मग त्याच्यामुळे काय होतं? त्या लोखंडाला मजबूत येते, त्याला पोलाद असं म्हणतात. बघा, जेव्हा लोखंड शुद्ध असतं ते नरम असतं, लवकर गंजतं, त्याचा मजबूतपणा वाढावा आणि कमी गंजावा म्हणून
त्याच्यामध्ये कार्बन मिसळतात आणि जे तयार होतं त्याला पोलाद म्हणतात. मग आता प्रश्न क्रमांक 19, 20, 21 पाहिला. आपण याच्या पुढच्या क्वेश्चन्सकडे जाऊया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22 आणि 23 तुमच्या समोर आहे. यातला पहिला जो प्रश्न आहे आपण बघूया. प्रश्न क्रमांक 22. पिवळ्या फॉस्फरसचे तांबड्या फॉस्फरस मध्ये रूपांतर करताना खालीलपैकी कोणते उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट वापरतात? काय होतं, पिवळा जो फॉस्फरस आहे किंवा फॉस्फरस हा जो आहे तो मूलद्रव्य आहे, तो अधातू मूलद्रव्य आहे. पिवळ्या फॉस्फरसचं तांबडा म्हणजे लाल फॉस्फरस मध्ये रूपांतर करता येतं. मग पिवळ्या फॉस्फरसचं तांबड्या फॉस्फरस मध्ये रूपांतर करताना खालीलपैकी कोणता मूलद्रव्य कॅटलिस्ट म्हणून उत्प्रेरक म्हणून वापरतात? कॅटलिस्ट कशाला म्हणतात? तो रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, पण त्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रिया लवकर घडून येते. मग आता पहा, याच्यातील कोणता उत्प्रेरक वापरतात? तर निकेल नाही, हायड्रोजन नाही, सोडियम नाही. पहिले तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. निकेल, हायड्रोजन, सोडियम. अचूक पर्याय आहे आयोडीन. आयोडीनच्या उपस्थितीमध्ये पिवळ्या फॉस्फरसचं तांबड्या फॉस्फरस मध्ये रूपांतर केलं जातं किंवा होतं. आणि आता हा 23वा क्वेश्चन पहा. ब्रॉन्झ किंवा काश्य या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते? बघा, ब्रॉन्झ म्हणजेच काश्य, ब्रॉन्झ म्हणजेच काश्य. काश्य या धातू मिश्र धातूला, काश्य या मिश्र धातूला, ॲलॉयला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रॉन्झ. आणि हा जो ॲलॉय आहे, हे जे मिश्र धातू आहे ते तांब्यापासून बनतं आणि कथिल म्हणजे टीन पासून बनतं, तांबे आणि कथिल. तर या तांबे व कथिल या दोन धातूंचं प्रमाण किती टक्के असते म्हणून विचारलंय. तर 90% तांबे, 10% कथिल, की ब्रॉन्झ मध्ये 10% तांबे, 90% कथिल, की 50% तांबे, 50% कथिल, की 60% तांबे आणि 60% कथिल? कोणता पर्याय अचूक आहे सांगा? कथिल आणि तांबे किंवा तांबे आणि कथिल यांचं प्रमाण किती असतं? तर पहा, पहिला पर्याय बरोबर आहे. 90% तांबे आणि 10% कथिल असते. पण हा पण इतर दिलेला पर्याय ना, तो अतिशय अचूक नाही. तर खरं तर 88% काय असतं? 88% तांबे असतं व 12% काय असतं? कथिल असतं. हे लक्षात ठेवा. कॉपर किती असतं? 88% आणि 12% काय असतं? टीन म्हणजे कथिल असतं. कशामध्ये? ब्रॉन्झ मध्ये. तर अशा रीतीनं हा आजचा शेवटचा अखेरचा जो क्वेश्चन होता संपला. मित्रांनो, उद्या भेटूया रसायनशास्त्रातील दुसऱ्या टॉपिक सोबत, दुसऱ्या प्रकरणासोबत. आणि बघा मित्रांनो, उद्याचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकची मी सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगेन. तुम्हाला माहीत नसलेल्या सगळ्या बाबींबद्दल माहिती देईल. आधी मी काही मिनिटांमध्ये लवकरात लवकर तो टॉपिक तुम्हाला सांगेन आणि त्यावर आधारित आलेले PYQs जे आहेत आधीच्या परीक्षांना ते सांगेन. थांबतो मी इथं. धन्यवाद. थँक्यू.